अजितदादाचा व्हिडिओ व्हायरल झालाय, कसं बघताय याच्याकडे? खरं तर या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मालमत्तेवर तिजोरीवरती दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा म्होरक्या आहे, सरदार आहे. ही कालच्या माड्याच्या प्रकरणावरून दिसून आलं, सिद्ध झालं. मला अजितदादांना विचारायचं आहे, अजित पवार साहेब तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, विसरू नका. कदाचित तुम्ही चिल्लर कार्यकर्त्यासारखं वागायला लागलाय. अहो अजितदादा, ज्या IPS अंजनी कृष्णा यांनी ज्या ठिकाणी कारवाई करायला गेल्या होत्या, ते तुमचा कार्यकर्ता कुठलीही रॉयल्टी शासनाकडे न भरता, तहसीलदारची परवानगी न भरता न काढता, ती डायरेक्ट माझे नाही माझ्या बापाची इस्टेट आहे म्हणून शासनाच्या मालमत्तेवर दरोडा टाकत होता. आणि अशा चोरांची पाठराखण तुम्ही करता, तुम्ही IPS मॅडमला दम देता, तुम्ही बेकायदेशीरपणे त्यांना सूचना करता कारवाई करायची नाही म्हणून. अहो अजितदादा पवार, तुम्हाला कारवाई करायचा एवढा जर नाद आहे ना, एवढं जर तुम्ही कायद्याच्या चाकुरीत राहून जर काम करत असेल तर अजित पवार साहेब तुम्हाला थेट माझा प्रश्न आहे, तुमचा जे चिंदीचोर कार्यकर्ता आहे ना बाबा जगताप, त्यांनी जी तुम्हाला फोन लावून दिला ना, त्या बाबा जगतापाची कहाणी तुम्हाला माहिती आहे का अजितदादा? अहो ते प्युअर बेवडा संत्री, हातभट्टी गांजा आपू चरस पिणारा तुमचा ते बेवडा कार्यकर्ता, आणि त्याचं ऐकून तुम्ही एक IPS अधिकाऱ्याला दम देण्याचं काम केलं. पण तुम्ही ही विचार केला नाही की ह्याची काय कर्तृत्व आहे. अहो माझी तुमच्याकडे थेट मागणी अजितदादा, सगळं गेलं खड्ड्यात, आता पहिलं एक काम करा, हे गुन्हेगारावरती कारवाई करा. ह्याने चरस गांजा आणला कुठून, चरस गांजा पितोय कसा, यानं अवैध मुरुमसा केलाय, याच्यावर 302 307चे गुन्हे आहेत, याला पहिल्यांदा NPD अंतर्गत कारवाई करा, तर तुमची पाठ थपतो. नाहीतर उगाच पाट्ट उठून तुम्ही रडक्याचे डोळे पुसण्याचं काम करू नका. तुम्ही कसलंही चांगलं काम करत नाही, कायद्याच्या चाकुरीत राहून तुमचं काम बिलकुल नाही म्हणजे नाही. अमोल मेटकरींना पत्र दिलेलं आयोगाला, त्या अमोल मेटकऱ्याची बाजारो अक्कल बोचक्यात बांधून ठेव रे. अमोल मेटकरे कसला तू शाहू फुल्याचा कार्यकर्ता, शाहू फुल्याचा विचार घेऊन चालणारा मन, मोठं बोलतोस का नुसतं? अरे तुम्ही बहिणीच्या जीवावर मताची झोळी घेऊन भीक मागणाऱ्यानो, तुम्ही आता बहिणीवर काय प्रसंग आणता, तुम्ही त्या बहिणीला दम देता चांगलं काम केल्यामुळं. तुमच्या कार्यकर्ते काय उद्योग करता हे दिसलं नाही का? अरे अमोल मेटकरी, तू ज्या कागदपत्र मागितली ना UPSC कडे, पहिल्यांदा तुला माझा थेट प्रश्न आहे अमोल मेटकरी, अरे पहिले अजित पवारांना 70,000 कोटीचा घोटाळा केला, त्याची कागदपत्र पहिले जनतेसमोर ठेव आणि मग तू तोंड वरती करून कागदपत्र माग, तुला जागा आहे. परंतु तुमचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. अमोल मेटकरी बंद कर. प्रवक्ते उमेश पाटील म्हणतात 2 नंबर धंदेवाल्यांना कदापि पाठीशी घालत नाही. मला यांना एकच सांगायचं आहे, कालचा माड्याचं प्रकरण 100 नाही 1000% सगळ्या जनतेला कळून चुकलंय की 2 नंबरवाल्यांचा अजित पवार आहे, 2 नंबरवाल्यांचा अजित पवार आहे. 2 नंबरवाल्यांना पाठीशी घालत नाही तर डोक्या घेऊन नाचणारा अजित पवार आहे, काल सिद्ध झालंय. अहो अजित पवार, तुमच्या कार्यकर्त्याला जरा समज द्या. तुमच्यासारख्या आणि तुमच्या पदाधिकाऱ्याच्या वागणुकीमुळे सोलापूर जिल्ह्याचं वाटोळं झालंय. तुम्हाला माहिती आहे का? अहो अनेक तहसीलदारवरती वाळू माफिया मुरू माफियांनी हल्ला केलं, प्रांतावरती हल्ला केलं, DYSP वरती हल्ला केलं, पोलिसावरती हल्ला केलं. अहो चांगल्या कर्मचारी, तलाठी, तहसीलदार, पोलिसांना बेदम मारहाण केली. हे फक्त तुमच्यासारख्या नाकर्ते राजकारणी आणि पदाधिकाऱ्यांमुळे. याची जिम्मेदार फक्त अजितदादा तुम्ही आहे, तुम्ही. आणि त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही, त्यावेळेस तुम्हाला सुचलं नाही की बाबा तहसीलदारवरती वाळू माफियाला हल्ला केला, ताबडतोब कलेक्टरला सांगावं, SP ला सांगावं, यांच्यावर NPD अंतर्गत कारवाई करून ह्याला जेलमध्ये टाका. अहो अजित पवार, आता कुठल्या कार्यकर्त्याला आणि कुणाकुणाला टायरात घालून हाणावं? तुम्ही तहसीलदारकडे चौकशी केली का? या तुमच्या चिंदी चोराने रॉयल्टी भरली आहे का मुरुमसा करण्याची? का नाही केली? कारण तुम्हाला ही माहिती आहे की तुमची गँग चोरांची आहे.